शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 16 उमेदवारांची यादी जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। मावळमधून संजोग वागेरे पाटील यांना अपेक्षेप्रमाणे उमेदवारी जाहीर झालेली आहे। उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली होती। आता सध्या त्यांची कशा पद्धतीने व्यूहरचना आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। खरं तर खूप खूप अभिनंदन, अधिकृत तुमची उमेदवारी जाहीर झालेली आहे। काय सांगाल, कशा पद्धतीने प्रचार आहे? प्रचार आधीपासूनच तुम्ही सुरू केलेला होता? मी सर्वप्रथम पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब असतील, आमचे पक्षातील सर्व नेते मंडळी असतील, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांनी माझ्यावरती हा एवढा मोठा विश्वास या ठिकाणी टाकलेला आहे आणि या विश्वास निश्चितच मी सार्थ करून दाखवेल। आणि या मतदारसंघामध्ये मी फिरत असताना मग पनवेल, उरण, खोपोली, कर्जत, खालापूर, त्याचप्रमाणे मावळ आणि पिंपरी चिंचवड या 6 मतदारसंघामध्ये मी फिरत असताना जे लोकांचे प्रश्न आहेत, लोकांची जी अपेक्षा आहे की जे शिवसेनेच्या बद्दल त्यांची अपेक्षा आहे की बाबा इथला उमेदवार हा काम करणारा उमेदवार आहे, पक्ष काम करत आहे, तर त्या दृष्टिकोनातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माणसाला आम्ही बरोबर राहू अशा पद्धतीची भूमिका प्रत्येक मतदाराची आहे। खरं तर ज्यावेळेस तुमच्या नावाची चर्चा सुरू झाली होती त्यावेळेसच विद्यमान खासदार असतील, तुमचे विरोधक असतील, ते श्रीरंग बारणे म्हणाले होते की मतदारसंघात त्यांचा थांगपत्ता आहे, त्यांना काही माहितीही नाही। काय सांगाल तुम्ही? आता सद्यस्थितीमध्ये तुम्ही प्रचारात आघाडी घेतलेली आहे, त्यांना काय सांगाल? त्यांच्याबद्दल मला कीव येते की मतदारसंघातला माणूस त्यांना जर माहिती नसेल तर मग मतदारसंघामध्ये ते खासदार कसे निवडून आलेत हेच कळत नाही। कारण आता लोकच त्यांना दाखवून देतील की कोण संजोग वागेरे आहे। खरं तर महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाही। अजूनही चर्चा अशी आहेत की भाजपकडून ही जागा जी आहे ती भाजपला सोडली जाईल। काय सांगाल, भाजपचा उमेदवार असो किंवा महायुतीचा, काय सांगाल तुम्ही एकूण या स्थितीवर? याच्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे या मतदारसंघाची। तर समोरून कोण येईल, काय येईल हा प्रश्न त्यावेळेस बघू आपण। परंतु कुणी जरी आला तरी हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच राहील, महाविकास आघाडीचाच उमेदवार या ठिकाणी निवडून येईल। एकंदरीतच विजयाची खात्री जी आहे ते संजोग वागेरे पाटील यांना आहे। आता काही दिवसातच दुसरा उमेदवार जाहीर झाल्यानंतर खरी रंगत या मतदारसंघात येणार आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।